नमस्कार मित्रांनो, माय विनर्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. येथे आपणास मराठी मातृभाषेतून स्पर्धा परीक्षा विषयक मार्गदर्शन अगदी मोफत केले जाणार आहे. तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. स्पर्धा परीक्षेत नेहमी विचारले जाणारे 1000 प्रश्न या सिरीज मधला आजचा पहिला प्रश्न. सुप्रसिद्ध दासबोध या ग्रंथाचे कर्ते कोण आहेत? ऑप्शन ए संत एकनाथ, ऑप्शन बी संत रामदास, ऑप्शन सी संत ज्ञानेश्वर की ऑप्शन डी संत एकनाथ. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी समर्थ रामदास. आणि महत्वाची माहिती इथे शेअर करत आहे मित्रांनो. दासबोध हा ग्रंथ समर्थ रामदासांनी रचला. त्याचे लिखाण त्यांचे पटशिष्य कल्याण स्वामींनी केले. रायगड जिल्ह्यातील अत्यंत निर्भीड अरण्यात विसावलेल्या शिवथरची घळ या ठिकाणी हे लेखन झाले. दासबोध हा ग्रंथ एकूण 20 दशकामध्ये विभागलेला असून प्रत्येक दशकात 10 समास आहेत. प्रश्न क्रमांक 2. विजयस्तंभ कोठे आहे? ऑप्शन 1 जयपूर, ऑप्शन 2 आग्रा, ऑप्शन 3 दिल्ली की ऑप्शन नंबर 4 चित्तौर. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. इथे महत्वाची माहिती शेअर करत आहे मित्रांनो. विजयस्तंभ हे 1449च्या आसपास राणा कुंभाने बांधले होते. हे चित्तोडगड किल्ल्याच्या आत बांधलेले विजयाचे प्रतीक आहे, जे चित्तोडगड राजस्थानमध्ये आहे. क्वेश्चन नंबर 3. अभिनेते श्रीराम लागू यांनी लिहिलेले आत्मचरित्र कोणते आहे? ऑप्शन नंबर 1 इथे ओशाळला मृत्यू, ऑप्शन नंबर 2 नटसम्राट, ऑप्शन नंबर 3 पिंजरा की ऑप्शन नंबर 4 लमान. आणि याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 लमान. प्रश्न क्रमांक 4. भारताचे सर्वोच्च शौर्य पदक कोणते? ऑप्शन 1 महावीर चक्र, ऑप्शन 2 परमवीर चक्र, ऑप्शन 3 अशोक चक्र की ऑप्शन नंबर 4 भारत रत्न. आणि याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 परमवीर चक्र. इथे अतिशय महत्वाची माहिती शेअर करत आहे मित्रांनो, लक्ष राहून द्या. परमवीर चक्र पीवीसी शत्रूच्या उपस्थितीत शौर्य आणि बलिदानासाठी दिलेला भारतातील सर्वोच्च शौर्य पुरस्कार आहे. बहुतांश घटनांमध्ये हा सन्मान मरणोत्तर दिला गेला आहे. या पुरस्काराची सुरुवात 26 जानेवारी 1950 रोजी करण्यात आली, जेव्हा भारताला प्रजासत्ताक म्हणून घोषित करण्यात आले होते. भारतीय लष्कराच्या कोणत्या विभागाचे अधिकारी किंवा कर्मचारी या पुरस्कारासाठी पात्र आहेत? आणि हा देशाचा सर्वोच्च सन्मान, भारत रत्न नंतरचा सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार मानला जातो. याआधी जेव्हा भारतीय लष्कर ब्रिटिश सैन्याखाली काम करत होते, तेव्हा सर्वोच्च लष्करी सन्मान व्हिक्टोरिया क्रॉस होता. प्रश्न क्रमांक 5. महाराष्ट्र शासनाद्वारे प्रकाशित केले जाणारे मासिक कोणते आहे? ऑप्शन नंबर ए शिवराज्य, ऑप्शन नंबर बी लोकनेता, ऑप्शन नंबर सी पुढारी, ऑप्शन नंबर डी लोकराज्य. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी लोकराज्य. प्रश्न क्रमांक 6. महिला संरक्षणासाठी
कौटुंबिक हिंसा अधिनियम 2005 द्वारे महिलांना कोणता हक्क प्राप्त झाला? ऑप्शन ए सुरक्षित नोकरी, ऑप्शन बी सुरक्षित आरोग्य, ऑप्शन सी सुरक्षित ठेवली, ऑप्शन डी सुरक्षित घर. आणि याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर डी सुरक्षित घर. प्रश्न क्रमांक 7. रेल्वेने आरपीएफ हे नाव बदलून काय ठेवले आहे? ऑप्शन नंबर ए रेल्वे प्रोटेक्शन पोलीस, ऑप्शन बी रेल्वे प्रोटेक्शन पोलीस सर्व्हिस, ऑप्शन सी रेल्वे प्रोटेक्शन पोलीस फोर्स, ऑप्शन नंबर डी इंडियन रेल्वे प्रोटेक्शन फोर्स सर्व्हिस. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी इंडियन रेल्वे प्रोटेक्शन फोर्स सर्व्हिस. प्रश्न क्रमांक 8. कॅनडा सरकार महाराष्ट्रातील कोणत्या एका धार्मिक स्थळाचा व शहराचा विकास करणार आहे? त्याबाबतचा अचूक असा पर्याय ओळखा. ऑप्शन नंबर ए शिर्डी, ऑप्शन नंबर बी पंढरपूर, ऑप्शन नंबर सी कोल्हापूर, ऑप्शन नंबर डी नाशिक. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी पंढरपूर. प्रश्न क्रमांक 9. भारताची दुसरी भारतीय फिल्म आणि टेलिव्हिजन संस्था कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येणार आहे? ऑप्शन ए अरुणाचल प्रदेश, ऑप्शन बी आसाम, ऑप्शन सी ओडिशा, ऑप्शन डी मिझोराम. उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 अरुणाचल प्रदेश. प्रश्न क्रमांक 10. भारत सरकारने सायबर गुन्ह्याचा धोका कमी करण्यासाठी सायबर सेफ वुमन ही जनजागृती मोहीम कोणत्या दिवशी राबवली गेली? ऑप्शन ए 3 नोव्हेंबर 2019, ऑप्शन बी 3 डिसेंबर 2019, ऑप्शन सी 3 जानेवारी 2020, ऑप्शन डी 21 मार्च 2020. आणि उत्तर आहे ऑप्शन नंबर सी 3 जानेवारी 2020. Thanks for watching video. Hit like, share and subscribe for more videos. अशाच प्रकारच्या नवनवीन स्पर्धा परीक्षेच्या प्रश्न आणि उत्तरांसाठी आपल्या मराठी मातृभाषेतून शिकण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. हॅपी लर्निंग.